शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी। शेतकऱ्यांना दर हेक्टरी मिळणार आजपासून पीक विमा 25,000 रुपये, तब्बल नुकसान भरपाई आता 7/12 ही होणार कोरा। नेमक्या काय आहेत आजच्या बातम्या? भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शेतकऱ्यांना होणार आता विमा भरपाईचा फायदा। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाराजी नाट्य, कोल्हापुरामध्ये उभारली काळी गुढी। शिंदेगडाच्या आमदारांच्या घराबाहेर टेंबे पेटवणार, स्वाभिमानी संघटना आक्रमक। एपीएमसी 2 दिवसात हापूसच्या लागभर पेट्या। एपीएमसी मध्ये जानेवारी अखेर ओढली झाली होती सुरुवात, आता मात्र लाखोंच्या पेट्या आल्याने आनंदी आनंद। निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली योजना सरकार गुंडाळणार, लाखो लोकांना बसणार फटका। लाडक्या बहिणींसह राज्यातील कर्जमाफी योजना बंद। ई केवायसी कडे शिधापत्रिकाधारकांची पाठ, अखेर ई केवायसी न केल्याने राशन मिळणार नसल्याने सरकारने केला मोठा निर्णय। म्यानमारला आणखी महिनाभर भूकंपाचे धक्के, भूगर्भ शास्त्रज्ञांचा इशारा। 72 तासानंतरही हादरे कायम झाल्याची माहिती, भारताकडून 60 टन सामुग्री रवाना। राज्यात आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता, काही भागामध्ये जोरदार गारपीट देखील होणार। चंद्रपूर जिल्ह्यात 42 ते 43 अंशांपर्यंत तापमान गेल्याची महत्त्वाची नोंद। कर्जमाफीमुळे थांबलेल्या 23 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे झाले बंद। सरकारच्या भूमिकेनंतर बँकाकडून नोटिसा अन अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात। शेतकरी महायुती सरकारवरती झाला तीव्रपणे संतप्त। नक्षलवाद्यांनी केली शेतकऱ्यांची हत्या, गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यातील घटना। दर महिन्याला 3 ते 10 शेतकऱ्यांच्या होतात हत्या, सरकार कधी लक्ष देणार? पाडव्याच्या मुहूर्तावरती वाशी बाजारात 76,000 पेट्या, तुलनेत आवक कमी झाल्याची माहिती। दर 2,000 ते 5,000 पर्यंत जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांना होतोय नफा। शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी, रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत। 15 कोटी मिळाल्यात शेतकरी सरकारच्या दारोदारी। कापूस बियाणे दरात वाढ, बीटीमधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा। शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी, सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याची भावना। मक्यापासून इथेनॉलच्या पुरवठ्यामध्ये यंदा वाढ, फेब्रुवारी अखेर 119 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा मक्यापासून होतोय, सरकारला खूप मोठा फायदा। गाईच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, हसन मुश्रीफ यांची घोषणा। गोकुळमधून गाई दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनाही दुप्पट होऊ लागला फायदा। कोकणच्या राजाचा तोराच भारी, हापूसला परदेशामध्ये आली प्रचंड मागणी। देवगुड हापूस आंबा 15 ते 20% बाजारपेठेत उपलब्ध झाला। 85 पेक्षा जास्त देश चाकतात भारतातील ताज्या फळांची चव। 5 वर्षात निर्यातीमध्ये 47.5% वाढ झाल्याची माहिती। 50% निर्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातून। गुढीपाडव्याला हरभरा तुरीच्या दरामध्ये तेजी, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती लातूरच्या आडत बाजारामध्ये झेंडापूजन नंतर निघाला शेतमालाचा सौदा आणि शेतकऱ्यांना मिळाला तुरीला हरभऱ्याला विक्रमी भाव। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटविणार, स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर प्रचंड आक्रमक। जरांगे पाटील बच्चू कडू हे होणार त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आक्रमक। स्वाभिमानीकडून शासनाच्या निषेधार्थ काळी गुढी, कर्जमाफीच्या वक्तव्याविरोधात कराडमध्ये घोषणाबाजी। अजित पवारांनी केलं होतं कर्जमाफी पुढील 3 ते 4 वर्षामध्ये होणार वक्तव्य।
फुकटच्या योजना बंद करा, उजळपट्टी थांबवा, मुख्य सचिवांचा महायुती सरकारला दणका, कर्जमाफी होणार नसल्याचा निर्वाळा, लाडक्या बहिणींना 21 रुपये विसरावे लागणार, सरकारची महत्वपूर्ण माहिती. त्यामुळे मोठा धक्का. शेतकऱ्यांना मोठा धक्का दिल्यानंतर आता पीक विमा शेतकऱ्यांना दर हेक्टरी मिळून जाईल असं सरकारने म्हटलंय. जवळजवळ दर हेक्टरी 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील.